नमस्कार. आज आपण बोलणार आहोत भारतीय संविधानाच्या एका फार महत्त्वाच्या कलमाबद्दल. अनुच्छेद 16 हे असं कलम आहे जे सरकारी नोकरीत सगळ्यांना समान संधीची गॅरंटी देतं. आपल्याकडे बघा ना, सरकारी नोकरी म्हणजे जणू एक स्वप्नच असतं, नाही का? एक प्रकारची स्थिरता, सन्मान आणि हो, देशाची सेवा करण्याची संधी. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ही संधी खरंच सगळ्यांना मिळते का? आणि मग साहजिकच प्रश्न पडतो की या ज्या मोठ्या परीक्षा आहेत, UPSC, PSI, पोलीस भरती, या परीक्षा कोणालाही देता येतात का? म्हणजे एखाद्याची पार्श्वभूमी, जात किंवा धर्म या गोष्टी मध्ये येतात का? चला ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आणि हे उत्तर आपल्याला कुठे मिळतं माहितीये? थेट आपल्या संविधानात, अनुच्छेद 16 मध्ये. खरं तर हे कलमच समान संधीचा पाया आहे. तर मग हे अनुच्छेद 16 नेमकं सांगतं तरी काय? याचं अगदी मूळ तत्व आहे समान संधी. म्हणजे काय? तर आपलं संविधान हे स्पष्टपणे सांगतं की सरकारी नोकरी किंवा कुठल्याही पदासाठी देशातल्या प्रत्येक नागरिकाला एकसारखीच संधी मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही संधी देताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव चालणार नाही. जात, धर्म, लिंग, वंश किंवा जन्मस्थान यापैकी कुठल्याही कारणावरून कोणालाही सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरवलं जाऊ शकत नाही. ही आपल्या संविधानानं दिलेली किती मोठी गॅरंटी आहे बघा. बरं, हा मुद्दा अजून सोपा करून समजून घेऊया. त्यासाठी आपण एक छोटंसं उदाहरण बघू, रमेश आणि सुरेशचं. समजा एक आहे रमेश, जो दलित समाजातून आलाय, आणि दुसरा आहे सुरेश, जो तथाकथित उच्च जातीय समाजातून आहे. आता अनुच्छेद 16 काय करतं? तर दोघांची सामाजिक पार्श्वभूमी काहीही असो, त्यांना UPSC सारख्या परीक्षेला बसण्याची समान संधी मिळते. म्हणजे त्यांच्या स्पर्धेची सुरुवात एकाच लाईनवरून होते. हेच तर या कलमाचं खरं वैशिष्ट्य आहे. हे सगळं ऐकायला किती छान वाटतं, बरोबर? पण मग लगेचच मनात एक प्रश्न येतो की जर सगळ्यांना समान संधी आहे तर मग सरकारी नोकऱ्यांमधल्या आरक्षणाचं काय? मग आरक्षण म्हणजे समानतेच्या नियमाला एक अपवाद आहे की ती समानता प्रत्यक्षात आणण्याचं एक साधन? आणि हाच तो मुद्दा आहे जो अनेकांना पडतो की अरे, जर कायद्याच्या नजरेत सगळे समान आहेत, मग काही ठराविक समाजांसाठी आरक्षणाची गरजच काय आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर ना आपल्याला संविधानाच्या दृष्टिकोनातूनच मिळतं. आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे. संविधान म्हणतं आरक्षण हे समानतेला अपवाद नाही, उलट ते समानता प्रत्यक्षात आणण्याचं एक साधन आहे. बघा, हा एक विचारच या पूर्ण विषयाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलू शकतो. म्हणजे बघा, मुद्दा असा आहे की ज्या समाजांना इतिहासात संधीच मिळाली नाही, त्यांना इतरांच्या बरोबरीने आणण्यासाठी संविधानानेच ही खास सोय केली आहे. उदाहरणार्थ, अनुच्छेद 16(4) हे अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची तरतूद करतं. म्हणजे हे समान संधीच्या तत्वाला कमी नाही, तर उलट अधिक मजबूत करतं. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? सार इतकाच की आपलं संविधान आपल्याला एक प्रचंड मोठी संधी देतं. आणि हाच सगळ्यात महत्त्वाचा संदेश आहे. संविधानानं त्याचं काम केलंय. त्यानं संधीचं दार सगळ्यांसाठी उघडं ठेवलंय. आता त्या दारातून आत जायचं, मेहनत करायची आणि त्या संधीचं सोनं करायचं, हे पूर्णपणे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. आणि जाता जाता एक विचार नक्की करा. कायद्याने तर समान संधी दिली, पण ती खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आणण्यासाठी समाजात अजून काय बदल व्हायला हवेत असं वाटतं? आहे की नाही विचार करण्यासारखा प्रश्न?